मेठी डिफेंस परिसर स्थित शैक्षणिक क्षेत्र में कार्यरत 5 शिक्षिकाओं का सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार देकर जाहिर सम्मान किया गया। वाड़ी देवला मेठी डिफेंस परिसर स्थित शैक्षणिक क्षेत्र में कार्यरत 5 शिक्षिकाओं को सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार देकर जाहिर सम्मान किया गया। कर्तव्यवान महिलाओं का कर्तव्यवान महिला अतिथि द्वारा महिला की उपस्थिति में सत्कार किया गया। प्रशस्ति पत्र, भेंट वस्तु, पौधा स्मृति चिन्ह पाकर सत्कार मूर्ति की शिक्षिकाएं भावविभोर हो गईं। वाड़ी नगर परिषद क्षेत्र के शुभमंगल कार्यालय के करीब रविवार को संत गाड़गे बाबा बहुउद्देशीय संस्था द्वारा एक नावीन्यपूर्ण कार्यक्रम क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार समारोह में महिलाओं की उपस्थिति में महिलाओं द्वारा महिला अतिथि के हाथों यह पुरस्कार समारोह खासकर संपन्न हुआ। यह कार्यक्रम संत गाड़गे बाबा बहुउद्देशीय संस्था की महिला अध्यक्ष ज्योतिबाई भोरकर ने क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले के छायाचित्र पर माल्यार्पण किया गया। इन 5 आदर्श शिक्षिकाओं का सत्कार करने हेतु खासकर समाज की कर्तव्यवान महिलाएं आशा हॉस्पिटल की संचालिका डॉक्टर स्वाति चालखोर, वाड़ी की सहायक पुलिस निरीक्षिका रेखा सकपाल, एडवोकेट श्वेता गायकवाड़, इंदिरा गांधी शाला की संचालिका विजय तरमले का आयोजक महिलपाल ने पुष्प देकर गुच्छ देकर स्वागत किया। कार्यक्रम आयोजिका सदस्य प्रज्ञा खाकसे ने सत्कार मूर्ति शिक्षिका और अतिथि का परिचय कराकर इस कार्यक्रम में पुरुष वर्ग के स्थान पर वाड़ी के सभी स्तर की क्रियाशील महिलाओं को ही निमंत्रित किए जाने की जानकारी दी। वाड़ी नगर परिषद की महिला बाल कल्याण सभापति कल्पना सखदेव ने प्रस्तावना में इस कार्यक्रम को नावीन्यपूर्ण बताते हुए सावित्रीबाई फुले के कार्य से ही आज सभी महिलाएं सभी क्षेत्र में प्रगति कर रही हैं। इस कार्यक्रम में से सभी महिलाओं को फुले दाम्पत्य के शिक्षा विषय क्रांति को समझने का मौका मिलेगा। वाड़ी के गुरु प्रसाद प्राथमिक विद्यालय में कार्यरत प्रज्ञा करमरकर चौधरी, केंद्रीय विद्यालय अंबाझरी की शिक्षिका कमलेश जोशी, दुर्ग धामना हाईस्कूल की शिक्षिका आरती बोरे घोड़े, जिला परिषद प्राथमिक शाला की शिक्षिका ललिता गोंडचर, वाड़ी के इन्फेंट हाईस्कूल की शिक्षिका दुर्गा तमचेटवार का स्मृति चिन्ह, प्रशस्ति पत्र, पौधा, भेंट वस्तु, पुष्प देकर उपस्थित महिला अतिथियों का भावपूर्ण सत्कार किया गया। इस अवसर पर स्वास्थ्य सभापति शालिनी रागीर, नगर सेविका सरिता यादव, राजूताई भोले, माजी सभापति प्रमिला पवार, राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त शिक्षिका छाया श्रीवास्तव, वर्जा इखनकर, प्रतिमा लोरे, लावा के सरपंच ज्योत्सना नीतनवरे उपस्थित थी। इस कार्यक्रम में परिसर की क्रियाशील महिलाएं सहभागी हुई। संचालन सुजाता वानखेड़े और आभार प्रदर्शन भारती माडेकर ने व्यक्त किया। वाड़ी से NBCN के लिए सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट। हमारे घर में जो बेटे बेटियां जो बड़े हो रहे हैं, आगे जाकर जो देश का जिम्मेदारी अपने कंधों पर लेने वाले हैं, उनमें संस्कारों को रोपित करें। ये कहा जाता था, पहले से कहा जाता है कि एक शिक्षित नारी एक शिक्षित परिवार का निर्माण करती है और एक परिवार देश का निर्माण करता है। तो इसीलिए ये जरूरी है कि हम अपने बच्चों में अच्छे संस्कारों का समावेश कराएं, बदलती हुई परिस्थितियों से उनको भटकने ना दें, उनको सही राह दिखाएं। त्या स्वतः कशा त्यांच्या आयुष्यातल्या कंडिशन्स मधून आज लोकांच्या मनामनामध्ये घर करून गेलेले आहेत हे सांगायची इच्छा होते। तर जसं त्यांनी असा कधी विचार केला नाही की ही गोष्ट माझ्यासाठी अशक्य आहे किंवा ही गोष्ट मी करू शकणार नाही, तर आपण सगळ्या स्त्रियांनी सुद्धा आपल्या मनामध्ये फक्त हाच एक विचार ठेवायला पाहिजे की स्त्री जे करू शकते ते पुरुष पण नाही करू शकत, कारण ती घर बाहेर दोन्ही ठिकाणी अगदी इक्वली सगळ्या गोष्टी सांभाळून आपल्या मुलांना त्यातून संस्कार देत असते। आणि स्त्रीनी फक्त स्वतःच्या वागण्यावरून स्वतःच्या विचारांवरूनच इतकं खंबीर राहायला पाहिजे आणि इतकं स्ट्रॉंग राहायला पाहिजे की तिला तिच्या मुलांना संस्कार द्यायची गरज नाही पडणार, मुलं तिला बघूनच संस्कारित होतील। तर म्हणून एक एज्युकेशन म्हणून किंवा शिक्षण म्हणून स्त्रीनी त्या गोष्टीला महत्व, आता मी डॉक्टर आहे म्हणून प्रत्येक प्रकारचे पेशंट मी बघते, अशिक्षित बघते, शिकलेले बघते, तर त्याच्यातले मला फक्त आता इथे जितक्या स्त्रिया बसलेल्या आहेत त्यांच्या घरी कोणाकडे मुली आहेत कोणाकडे नाही आहेत, बहिणी, सगळे ज्येष्ठ नागरिक आणि जे काही उपस्थित आहे पत्रकार संघ, या सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते। आज इथे बघता चित्र थोडं काही नेहमीपेक्षा वेगळं दिसत आहे, कारण या ठिकाणी मी 8-10 वर्षापासून कंटिन्यू कार्यक्रमाला येते आणि चित्र असं की आज सर्व सूत्र पत्रकारांनी आपल्या मिसेसच्या हाती दिलं, कारण 10 वर्षात त्यांनी खूप काही सहन केलं। तुम्ही तिथेच जाऊन बसता, तुम्हाला असे कसे 10-12 वाजतात, असे कसे एका तास कार्यक्रम होतो आणि तुम्ही घरी नाही येत,
आज त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिलं की कार्यक्रम काय असते, काय करावं लागतं. आणि त्यामुळे आजपासून नक्कीच त्यांच्या पत्नी नक्की समजून घेतील की नाही बा हे जे काही करतात ते बरोबर आहे आणि समाजासाठीच करतात. 3 जानेवारी जन्मदिवस हा स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. हा सर्वांनाच माहिती आहे आणि आता दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. म्हणजे विशेषतः शिक्षक लेवलवरती हा जास्त म्हणजे प्राधान्याने घेतला जातो. तर त्यांच्यामुळेच आपण जे काय आहोत ते आज त्यांच्यामुळेच आहोत असं म्हटलं तर ते जास्त म्हणजे उचित ठरेल. कारण त्यांनी जर स्त्री शिक्षणाला जास्त महत्व दिलं आणि त्यामुळे स्त्रिया घराबाहेर पडल्या, शिकवू लागल्या, स्वतःच्या पायावर उभं राहिल्या. आज त्यांच्यामुळेच आम्ही पोलीस आहोत, पोलीस अधिकारी आहोत, कुणी डॉक्टर आहे, कुणी शिक्षिका आहेत. बऱ्याच म्हणजे वैज्ञानिक क्षेत्रामध्ये सुद्धा स्त्रियांची प्रगती झालेली आहे आघाडीवरती. हे सगळं त्यांचं श्रेय आहे. ज्यामुळे असं वाटतं की आज या चांगल्या कार्यक्रमाच्या वेळी मला इथं आमच्या सिनियर साहेबांनी पाठवलं, त्यामुळे मी सर्वांचे म्हणजे आभार मानते त्यासाठी. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे लेडीच्या बाबतीच्या केसेस येतात त्याच्यामध्ये आता इतके कायद्यामध्ये प्रगती झालेली आहे. पूर्वी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली जायची रात्री अपरात्री, पण आता एवढे म्हणजे सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत की 100 नंबर जरी डायल केला तरी जागेवर तुम्हाला सोयी सुविधा उपलब्ध होतात. जागेवरती तुम्हाला 100 नंबरच्या कॉलवरती गाडी पोहोचवते. तिथं तुमची तक्रार जी काय आहे ते ऐकून घेऊन तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये येऊन योग्य ते सहकार्य किंवा मदत दिली जाते. सर्वप्रथम मी माझ्या प्राचार्य सरांचं देखील मनापासून आभार मानते, कारण की त्यांनी माझं नाव सुचवलं, माझ्यामध्ये असलेल्या गुणांचं त्यांनी किंमत केली आणि मला इथे बोलवलं आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी मला इथे आवर्जून बोलवलं. सर्वप्रथम मी त्यांचंही मनापासून आभार मानते. जरी ते इथे नसले तरी त्यांच्या सौभाग्यवती इथे होत्या. त्यांनी हे बघितलेलं आहे की मॅडम इथे आलेल्या आहेत, मोरे मॅडम आलेल्या होत्या. Respected guests, all the dignitaries and all my beloved dearest, nearest friends.